महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या काळामध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे हे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। बिहार आणि आसामच्या नंतर महाराष्ट्रामध्ये हा एक मोठा निर्णय होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला या संदर्भातले आदेश दिलेत। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलनाच्या दरम्यानचे हे गुन्हे विद्यार्थ्यांवरचे मागे घेतले जाणार आहेत। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या काळामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते आता मागे घेतले जाणार आहेत, महत्त्वाचा निर्णय आहे। नक्कीच एकूणच महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन काळात दाखल झालेले गुन्हे जे आहेत ते रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिलेले आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। एकूणच जर गुन्हे पाहिजे तर ते किरकोळ स्वरूपाचे गुन्हे हे आपल्याला दाखल होताना दिसलेले होते। कलम 35 अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले होते आणि त्यामुळे एकूणच या संदर्भात देखील थेटपणे आदेश हे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत आणि या आंदोलना संदर्भातले जे गुन्हे आहेत ते सर्वच्या सर्व आपल्याला मागे घेताना पाहायला मिळेल। बरं अभिषेक, साधारण काही आकडेवारी कळू शकली आहे का की आतापर्यंत किती अशा आंदोलक विद्यार्थ्यांवरती गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत? एकूणच जेव्हा मुख्यमंत्र्यांशी आपण संवाद साधला तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट सांगण्यात आलं की किरकोळ स्वरूपाचे हे सगळे गुन्हे आहेत, मोठे गुन्हे नाही आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाही आहेत। एकूणच कलम 35 अंतर्गत ही सगळी काही गुन्हे आहेत। साधारणपणे हा आकडा जर का पाहायचा तर तो मोठा आकडा नाही आहे। एकूण मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या त्यामध्ये असू शकते, मात्र जे गुन्ह्यांचं स्वरूप आहे ते मोठं नाही आणि त्यामुळे हे सगळे गुन्हे जे आहेत ते आपल्याला मागे घेताना पाहायला मिळेल। एकूणच सर्वसाधारणपणे आकडा पाहायचा तर तो साधारणपणे एकूण 10 ते 20च्या घरात असल्याचं कळतं आहे, मात्र या संदर्भात अद्याप निश्चिती नाही किती स्वरूपातले हे किती नेमके गुन्हे आहेत। मात्र जे गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे नाही आहेत एवढं स्पष्ट आहे आणि त्यामुळे हे सगळेच गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। बरं अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी।